नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सचिन आता खूप मोठा प्लॅन करणार आहे सुभेदारांच्या घरामध्ये राहायला जाण्यासाठी. तर साक्षी त्याला आता एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जाते. तर सचिन साक्षीला म्हणत असतो की साक्षी, आता आपण इथे आलेलो आहे, आता तू इथून जा, पुढचं काय बघायचं आहे ते मी बघतो. तर साक्षी त्याला म्हणत असते की मी असं तुला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. तर सचिन म्हणत असतो की तुला जावं लागेल, आपल्या भविष्यासाठी तुला इथून जावंच लागेल. मी तुला प्रॉमिस करतो, मला तिकडे आता जावं लागेल, पण हे सगळं नाटक असेल, कारण मी फक्त तुझा आणि तुझाच आहे. तर साक्षी त्याला म्हणत असते की खरं बोलतोयस ना, फसवत नाहीये ना मला. तर सचिन म्हणत असतो की नाही, तुझी शपथ, मी तुला अजिबात फसवणार नाहीये, त्यामुळे तू इथून जा. तर आता तो साक्षीला भेटतो आणि मग साक्षी तिथून आता निघून जाते. साक्षीला आता सचिनवरती विश्वास असतो, पण प्रेक्षकांनो, सचिन आता साक्षीला सुद्धा फसवत आहे. साक्षी निघून गेल्यानंतर सचिन आता मोठमोठ्यानेच हसायला लागतो आणि स्वतःलाच म्हणत असतो की ओके मिस्टर सचिन, आता कामाला सुरुवात करूया, छानपैकी आपण आता ॲक्टिंग करूया, असं म्हणून आता तो त्याच्या अंगातला कोट काढतो आणि स्वतःच आता स्वतःच्या डोक्याला मारून घेतो जोरात. आणि मग आता मारून घेतल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो, तरी सुद्धा तो आता अजून त्याला मारून घेतो आणि मग आता त्याचे कपडे वगैरे फाडतो, थोडंसं आता कपड्यांना माती वगैरे लावतो, केस वगैरे विस्काळून आता स्वतःचा अवतार एकदम असा बदलून टाकतो. मग मोबाईल घेऊन आता त्याचं लोकेशन ऑन करतो, जेणेकरून अर्जुन तिकडे येईल म्हणून लोकेशन ऑन करतो. तर आता तो खूपच हसत असतो. तर इकडे आता आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली मंदिरातून बाहेर आलेले असतात आणि घरी चाललेले असतात. तर अचानक आता अर्जुनला फोन येतो इन्स्पेक्टर साहेबांचा. तर आता अर्जुन हॅलो म्हणून फोन उचलतो. तर आता तिकडून पोलीस म्हणत असतात की हॅलो अर्जुन सर, सचिनचं लाईव्ह लोकेशन सापडलेलं आहे. तर अर्जुनला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर तो म्हणत असतो की काय, 1 मिनिट, त्याचं लोकेशन सापडलेलं आहे, तर मला ना लवकर सेंड करा. तर सायलीला सुद्धा आता थोडासा धक्का बसतो, म्हणून सायली म्हणत असते की कोणाचं लोकेशन सापडलेलं आहे. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की सचिनचं लाईव्ह लोकेशन सापडलेलं आहे. तर सायली म्हणत असते की कुठे आहे ते. तर अर्जुन म्हणतो की आता माझ्याकडे येईलच ते लोकेशन, मी बघतो आणि मग तिकडे जातो, तू एक काम कर, तू घरी जा. तर सायली म्हणत असते की मला सुद्धा ना आता तुमच्याबरोबर यावं असं वाटतंय, पण मला 5वी पूजनासाठी आता घरी जावं लागणार आहे, पण ना तुम्ही काळजी घ्या, तिकडे साक्षी असेल आणि कदाचित ना तिकडे त्या महिपतचे गुंड सुद्धा असू शकतात. तर अर्जुन म्हणत असतो की डोंट वरी, मला काही होणार नाहीये, तू काळजी करू नको, मी जातो, असं म्हणून अर्जुन आता तिकडे जातो. सायली घरी जाते. इकडे सचिन आता लोकेशन चालू केल्यामुळे आता त्याला माहिती असतं की आता लगेच अर्जुन इकडे येणार आहे म्हणून आता तो मोजायला चालू करतो. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, असं आता तो मोजायला चालू करतो. इकडे अर्जुन मात्र खूप फास्ट गाडी चालवत आता तो सचिनचं जे लोकेशन आहे तिथे आता निघालेला असतो. इकडे मात्र 5वीची पूजा आता खूप छान चाललेली असते. अस्मिता बाळाला खाली घेऊन येते. सगळेजण खूप आनंदाने आता पूजा करत असतात. सायली सुद्धा आता सगळी तयारी खूप छान करत असते. अस्मिताचं मात्र लक्षच लागत नाही. ती आता म्हणत असते की एकदा सचिनला फोन करून बघू का, त्याचा फोन चालू झाला असेल तर. इकडे सचिन मात्र टिक टिक 1, टिक टिक 2, असं आता 10 पर्यंत मोजत असतो. आणि तेवढ्यात अचानक त्याला पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो आणि मग त्याला कळतं की आता पोलीस आलेले आहेत आणि अर्जुन पण आलेला आहे. आता तो खाली पडण्याचं नाटक करतो. तर आता अर्जुन गाडीतून उतरतो आणि पोलिसांबरोबर जिथे सचिन आहे तिथे आता निघतो. तर आता तो आता दरवाजा उघडतो. त्याला आताच वाटत असतं की सचिन आता इथे आपल्याला सापडणारच आहे. तर दरवाजा उघडल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण आता जे काही तो समोर पाहतो ते त्याला तिथे पाहिल्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण सचिन असा बेशुद्ध अवस्थेत आता त्याला तिथे पाहायला भेटलेला आहे. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सचिन आता सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि मग अस्मिताच्या हातात बाळाला बघून तो खूप खुश होण्याचं नाटक करतो आणि मग अस्मिताला म्हणत असतो की अस्मी, हे आपलं बाळ आहे. मात्र असं म्हटल्याबरोबर तो बाळाला घ्यायला जातो. तर अर्जुनला खूप राग येतो. तो आता त्याला बाजूलाच ओढतो, त्याला हात लावून देत नाही आणि मग तो म्हणत असतो की अजिबात बाळाला हात लावायचा नाहीये, लवकर इथून जायचं. तर अस्मिता म्हणत असते की सचिन, अजिबात तू कुठे जाणार नाहीये, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझं प्रेम सुद्धा आहे. तर अस्मिता ताई आता खूपच चिडलेली आहे. तर ती सायलीला म्हणत असते की सायली, तुझा नवरा तुझ्याशी
तुझ्याशी खोटं बोलला असता तर तूही त्याला माफ केलंच असतं ना. तर सायली म्हणत असते की अजिबात नाही, माझ्याकडे अशा खोटेपणाला माफीच नाही. तर आता इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये गेल्यानंतर सायलीला अर्जुन म्हणत असतो की सगळ्यांच्या भल्यासाठी, तुझ्या भल्यासाठी जर मी काही गोष्टी सगळ्यांपासून लपवून ठेवल्या, तुझ्यापासून लपवून ठेवल्या, तर तू लगेच आपलं नातं संपवून टाकशील का? तर सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही असं केलंय का? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवलंय का? अर्जुनला मात्र आता धक्काच बसतो. तर आजचा हा भाग येथे संपलेला आहे. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अर्जुन उद्या काय उत्तर देईल हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.